दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र शिवरे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील स्थान पोथी अनुक्रमांक 54 मधील स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग शिवरे हे गाव निफाड नांदूर मधमेश्वर मार्गावर निफाडहून आग्नेयेस 6 किलोमीटर अंतरावर आहे. मार्गी आसन स्थानापासून आग्नेयेस 1.5 किलोमीटर अंतरावर शिवरे येथील आसन स्थान आहे. शिवरे येथे जाण्यासाठी एसटी बस सेवा देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी बोर्ड आहे आणि इथून आपल्याला कच्च्या रस्त्याने पुढे जायचं आहे. इथे गावामध्ये जाणारा एक रस्ता आहे आणि इथे सरळ आपल्याला जायचं आहे. क्षेत्र शिवरे येथील स्थानाकडे निघालेलो आहे. या ठिकाणी कोबीची जी काही शेती आहे ती आपण पाहत आहोत. मध्ये हा रस्ता आणि पूर्णपणे कोबी जी आहे फ्लावर तिची शेती आपल्याला दिसत आहे आणि आपलं मंदिर या साईडला पुढं आहे. स्थानाची माहिती. 1. शोध मार्गी पवे आसन स्थान. हे स्थान शिवरे गावच्या पश्चिमेस 3 फरलांगा अंतरावर कादवा नदीच्या पूर्व काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती. त्यालगतच खांडे भडाड देवतेचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. या स्थानाची लीळा आपण येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत.
कृष्णमुनी आदरणीय कृष्णमुनी बाबा या ठिकाणी शिवरेच्या स्थानावरती आहे आणि या ठिकाणी राहुल आव्हाड या ठिकाणी आहे. दंडवत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थानदर्शिनी या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या स्थानदर्शिनी या सत्रामध्ये श्री क्षेत्र शिवरे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील स्थानावरती आपण आलेलो आहोत. या स्थानाची लीळा आदरणीय परमपूज्य परमहंत कृष्णोबास कपाटे बाबा आहेत. या ठिकाणी मी आलेलो आहे आणि श्री क्षेत्र शिवरे या स्थानाची लीळा आपण गुरुवर्याकडून श्रवण करूया. सर्व सद्भक्तांनो, महानुभाव पंथाचं कार्य मी बऱ्याच दिवसापासून करत होतो, पण पहिल्या चॅनलमध्ये शिवरे या स्थानाचा व्हिडिओ होता, तो डिलीट झाला आणि पुन्हा एक स्थानासाठी मी पुन्हा त्या ठिकाणी येतोय आणि संत महंताकडून ही लीळा देखील आपल्यासाठी निरूपण करण्यासाठी बाबांना विनंती करत आहे. दंडवत प्रणाम बाबा. उद्धरतुं भवसागरेण पतितान् जीवान् सदा दुःखितान् दग्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्तिं परां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पान्तो कृतो येन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नान्तो निशं पातु मां सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सकळ जीवांच्या उद्धारासाठी श्री क्षेत्र भडोच या ठिकाणी अवतार घेऊन त्या राज भोगाचा त्याग करत जीव उद्धरणासाठी स्वामी निघाले आणि जीव उद्धरणाचं कार्य करत करत ब्रह्मगिरी म्हणजे ज्या ठिकाणी गोदावरी, या गोदावरीचा उगम आहे आणि या गोदावरीच्या दोन्ही तीरावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जीवांना वेद बोध या माध्यमातून उद्धरणाचा मार्ग मोकळा करत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व सोबत काही भक्तजन श्री क्षेत्र शिवरे या ठिकाणी आले. तत्पूर्वी स्वामींचा मुक्काम म्हणजे अवस्थान श्री क्षेत्र निफाड, ज्या ठिकाणी कोकणाई देवी संबंधी स्वामींनी भक्तजनांना माहिती दिली आणि कोकणाची सुरुवात या ठिकाणाहून होत आहे. आणि आत्माराम, या आत्मारामा पयोपयोवर्ती मार्गाचे जे होते यांच्या भेटीनंतर 4 दिवसाचं वास्तव्य करून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तजना समवेत सोबत बाईसा जानोपाध्ये डकले यांच्या समवेत श्री क्षेत्र निफाड या ठिकाणून कादवा नदीच्या कडेने, कादवा नदीच्या दक्षिण काठी वसलेलं श्री क्षेत्र शिवरे या ठिकाणी आले. त्यावेळेस या ठिकाणी खांडे भडाडी आसन म्हणजे अनेक आयुधाने नटलेली अकराळ विकराळ देवी, अशा या देवीचे या ठिकाणी मंदिर होतं. आणि स्वामी त्या मंदिरामध्ये भक्तजनासमवेत थोडे वेळ बसले आणि स्वामींनी सागळीतलं पाणी पिलं. बाईसांनी दुपारचा पूजाचा अवसर त्या ठिकाणी स्वामींचा संपन्न केला. थोडे वेळ विश्रांती घेऊन स्वामी त्या ठिकाणून त्याच कादवा नदीच्या कडेने श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर लिंगाच्या या मंदिरामध्ये स्वामी भक्तजनासमवेत आलेले आहे. असं थोड्या वेळाच्या वास्तव्याने पुनीत झालेलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं श्री क्षेत्र शिवरे या स्थानाची लीळा मी आपणास सांगितलेली आहे. तदनंतर स्वामी मध्यमेश्वरला आले. दंडवत प्रणाम. शिवरे या ठिकाणचं अतिशय उत्तम प्रकारे जे संचलन करतात, त्या स्थानाची सेवा करतात, त्या
श्री श्यामदादाजी अंकुळनेरकर यांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे आणि ते सर्व तिथलं देवस्थानाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत आहे. आदरणीय बाबांनी अतिशय सुंदर लीळा या ठिकाणी निरूपण केलेली आहे. फक्त शिवरे या स्थानाचे नव्हे तर नाशिक जिल्ह्यातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खाली नगर जिल्ह्याकडे कसे गेले, गंगातीरी तोही परिसरात माहिती दिलेली आहे. तेथील लीळा देखील आपल्याला निरूपित केलेली आहे. निश्चितच आपल्या सर्वांना आवडलेले असेल. सर्व सद्भक्तांनो, जिथे जिथे संत महंत आहे तिथे मात्र मी जातो आणि त्यांच्याकडून लीळा निरूपित आपल्यासाठी करायला लावतो आणि निश्चितच आजची लीळा आपल्याला आवडली असेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण बाहेर पाहत आहोत. शेतातील कोणतं स्थान आहे ते? पांढरीचं स्थान. पांढरीचं जे स्थान आहे ते शेतामध्ये आहे. इथून किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. इथून 2 किलोमीटर अंतरावर. आणि बाबांनी आणि ते जे काही सर्व संचालक वगैरे म्हणत होते आपण जरूर यावं आणि आम्हाला देखील शिवची संधी जरूर द्यावी. ना बाबा, लोक आले तर आनंदच होईल ना आपल्याला. आनंद म्हणजे आम्हाला दंडवत प्रणाम. जे शेतातील स्थान आहे तालुका निफाड येथील स्थानावरती मी आलेलो आहे. गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी याही स्थानाला येऊन गेलेलो होतो. पाऊस चालू होता पण श्री क्षेत्र शिवरे या ठिकाणी आलो आणि म्हणून हे पांढरीचंही स्थानाचं दर्शन आपल्याला घडवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निफाडहून नांदूरला जात असताना इथे असलेल्या काटेरी झाडाखाली त्यांना आसन झाले. या ठिकाणी पूजा आरोग्याना गोळा विडा पहुड उपहुड झाला. पूर्वार्धनीला 111